नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरतीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि कोणत्याही परीक्षेचं आवेदन करताना या ठिकाणी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येतात। विशेष करून ज्या महिला भगिनी असतात त्या महिला भगिनींना 30% आरक्षण या संदर्भात भरपूर अडचणी येत आहेत। मग हे प्रमाणपत्र कुठून बनवायचं, काय काय लागते, कुणाला लागते, ह्या संपूर्ण प्रश्नांमुळे या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे। तर या सर्व तुमच्या जे काही शंका आहेत त्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी आपण निराकरण करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून कुठल्याही महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही। तर जो 30% आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा ती महिलांना 30% आरक्षण आणि महिला प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का, तर या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल जाणून घेऊया। तर हे जे 30% आरक्षण आहे हे कधीपासून लागू करण्यात आलं आहे, कधीपासून हे याचा शासन निर्णय पारित झालेला आहे, तर 25 मे 2001 ला शासन निर्णय जो जी आर आहे तो जी आर पारित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये महिलांसाठी सर्वसाधारण पूर्ण जागांमधून महिलांसाठी जे आहे 30% जागा राखीव ठेवण्यात याव्या अशी तरतूद करण्यात आली होती। म्हणजे जसं की जर समजा 100 जागा असतील तर त्या 100 जागांपैकी ज्या काही महिला भगिनी आहेत, महिला उमेदवार आहेत, त्यांना 30% म्हणजे 30 जागा ह्या राखीव ठेवण्यात याव्या अशी तरतूद करण्यात आलेली होती। म्हणजे आता कोणाकोणाला आहे तर ओपन, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एनटी की कोणकोणत्या, आता एवढ्या गटांपैकी कोणाला आवश्यक आहे आणि कोणाला आवश्यक नाही। तर सर्वात महत्त्वाचा विषय घेतो की एससी आणि एसटी प्रवर्गात ज्या काही महिला आहेत त्या एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअरची गरज भासत नाही किंवा त्यांना नॉन क्रिमिलेअर लागत नाही। त्यामुळे त्यांच्याकडे जर जातीचा प्रमाणपत्र असेल, जो तुमचा जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असेल, त्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला 30% महिला प्रवर्गातून तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येते। ठीक आहे। आणि पुन्हा ओपन मधले जे काही ईडब्ल्यूएस आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, त्यांना सुद्धा नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता पडत नाही, तेच त्यांचं नॉन क्रिमिलेअर असते। कोणतं? ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणजे त्यांचं नॉन क्रिमिलेअर असते। मग त्यांना सुद्धा या ठिकाणी नॉन क्रिमिलेअरची गरज नसते, तर त्यांच्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रावरून सुद्धा त्यांना 30% आरक्षणाचा लाभ घेता येतो। आता ज्या ज्या उमेदवारांचं किंवा ज्या ज्या प्रवर्गातील समजा ओबीसी आहे, एनटी आहे, एसबीसी अशा सर्व ज्या प्रवर्ग आहेत इतर, त्या सर्व प्रवर्गातील महिलांना ज्यांना NCL म्हणजेच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागत असते, त्या सर्व महिलांना NCL वर किंवा नॉन क्रिमिलेअर वर 30% आरक्षणाचा लाभ घेता येतो। तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट काढायची या ठिकाणी आवश्यकता नसते। ठीक आहे। म्हणजे तुम्हाला जे तुमचं NCL असते त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सगळ्या काही ज्या डिटेल्स असतात त्या मागितल्या जातात। म्हणजेच 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले म्हणजे कमी प्रगत गटातील उमेदवार म्हणजे NCL, तर 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेले उमेदवार या ठिकाणी नॉन क्रिमिलेअरसाठी पात्र असतात आणि तेच या 30% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात। ठीक आहे। आता तुम्हाला करायचं काय आहे तर या ठिकाणी वेगळं प्रमाणपत्र जर काढायचं नसेल, मग फॉर्म भरताना काय करायचं आहे तर फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी NCL असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाते, नॉन क्रिमिलेअर गटातील आहात का, त्या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे म्हणजे हो करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसरा त्या ठिकाणी ऑप्शन येईल महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला येस करायचं आहे। आरक्षणाचं प्रमाणपत्र या ठिकाणी वेगळी काढायची गरज नाही आहे। ठीक आहे। मग महिला आरक्षणाचा तुम्हाला 30% लाभ होय करायचा आहे। जर तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला त्या 30% ज्या जागा राखीव आहेत त्याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे फॉर्म भरताना इतकी काळजी घ्यायची आहे की आपल्याला NCL जे आहे आणि महिला आरक्षण आहे त्याला होय करायचं आहे, यस करायचं आहे। ठीक आहे। मग आता महिला आरक्षण जे आहे 30% महिला आरक्षण कोणाकोणाला आवश्यक आहे, महत्वाचा मुद्दा आहे तो। जर यांना आवश्यक नाही मग 30% महिला आरक्षणाची गरज कुणाला आहे तर ज्या काही सर्वसाधारण ओपन कॅटेगरीत मोडणाऱ्या महिला आहेत, ज्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, ज्या महिलांना
कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही त्या महिलांना या ठिकाणी 30% महिला आरक्षणाचा प्रमाणपत्र बनवण्याची आवश्यकता आहे। 30% महिला प्रमाणपत्राची आवश्यकता कोणाला आहे तर ज्यांना जातीचा दाखला मिळत नाही का एखाद्या प्रवर्गातून नाही म्हणजे ते सर्वसाधारण ओपन कॅटेगरीत मोडतात त्या सर्व महिलांना 30% महिला प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। जर तुमच्याकडे 30% महिला प्रमाणपत्र जर नसेल तर ज्या सर्वसाधारण 70% जागा असणार आहेत त्या 70% जागांमध्ये तुमची गणना केली जाणार आहे। आणि मग आता यांना बनवायचं कसं आहे ठीक आहे, म्हणजे ज्यांनी महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र बनवायचं आहे त्यांनी कोणत्या नावाने काढायचा, माहेरच्या नावाने काढायचा की पतीकडच्या नावाने काढायचा। तर या ठिकाणी सर्व महिला भगिनींनी लक्ष द्या, तुम्हाला जे आहे ते शक्य असल्यास पतीकडच्या नावाने काढायचं आहे। अविवाहित महिलांनी त्यांचं तर ऑलरेडी वडिलांच्या नावाने असतंच, पण ज्या काही विवाहित महिला आहेत त्यांनी या ठिकाणी पतीच्या उत्पन्नाच्या आधारे किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड समजा, त्यानंतर राशन कार्ड आहे, ते राशन कार्ड तुमचं एक महत्त्वाचं एक दस्तावेज असते, त्यामुळे राशन कार्ड, आधार कार्ड हे जर पतीच्या नावे असेल तर शक्यतो पतीच्या नावानं काढायचं आहे। आणि आता हे कुठून काढायचं आहे तर तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती नक्कीच शेअर करा।